हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचं आजचं आपलं 10वं सेशन आणि या सेशनमध्ये आपण बघणार आहोत एक्सेस प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप. त्यालाच आपण काय म्हणतो, लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन. सो एक्सेस प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप. So let the radius of drop increase from r to r plus delta r, where delta r is very small, so that the pressure inside the liquid drop remains almost constant. म्हणजे आपण काय म्हणतोय बघा, की जो ड्रॉप आहे त्याची रेडियस आधी r होती आणि नंतर ती r प्लस डेल्टा आर इतकी झाली. म्हणजे डेल्टा आर इतकी ती वाढली, वेअर डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल. म्हणजेच जी रेडियस आहे तिच्यात अतिशय किंचित अशी वाढ झाली. सो दॅट द प्रेशर इनसाइड द ड्रॉप रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट. सो प्रेशर इनसाइड द ड्रॉप जे आहे ते कॉन्स्टंट राहील. सो डायग्राम बघूया ही. तर हे बघा, ही त्याची रेडियस आर आणि हा झालेला हा छोटासा चेंज डेल्टा आरने आपण दाखवलं आहे. हे आतमधलं जे प्रेशर आहे ते पी आय आणि हे बाहेरचं प्रेशर आहे पी ओ फॉर आउटसाइड प्रेशर. सो त्याच्याबद्दल बोलूया. लेट पी आय बी द प्रेशर इनसाइड द ड्रॉप अँड पी ओ बी द प्रेशर आउटसाइड इट. हे आपल्याला दिसतंय डायग्राममध्ये. ॲज द ड्रॉप इज स्फेरिकल इन शेप, द प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज ग्रेटर दॅन द प्रेशर आउटसाइड. म्हणजे ड्रॉप जो स्पेरिकल आहे याचा अर्थ प्रेशर इनसाइड द ड्रॉप हे काय आहे, जास्त आहे आणि प्रेशर आउटसाइड जे आहे आउटसाइड द ड्रॉप ते कमी आहे. मग या दोघांमधलं जर का आपण डिफरन्स घ्यायचा म्हटला, सो द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज, इथे मग काय होईल ते आपण कसं देऊ शकतो. आतलं प्रेशर किती आहे पी आय आणि बाहेरचं प्रेशर आहे पी ओ. सो पी आय जर मोठा असेल तर आपण एक्सेस प्रेशर कसं लिहिणार, तर पी आय मायनस पी ओ. सो या पद्धतीने आपल्याला पी आय मायनस पी ओ मिळेल. आता हे आपल्याला इव्हॅल्युएट करायचे. तर बघा, लेट द इनिशियल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप बी. सो इनिशियल सरफेस एरिया बघा A1 इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. सो मागच्या वेळी आपण ते बघितलं होतं की जो सरफेस एरिया आहे तो किती आहे, A1 इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर सरफेस एरिया स्पियरचा. काल जे आपण 11वीसाठी सेशन बघितलं होतं त्याच्यातही हे बघितलं होतं. सो A1 इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. सो आता आपण काय म्हणतोय, फायनल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप बी. तो फायनल सरफेस एरिया काय होईल बघा, आपण असं म्हटलं की रेडियस काय होते आर पासून कुठपर्यंत जाते, आर प्लस डेल्टा आर होते आणि म्हणून मग फायनल सरफेस एरिया काय होईल, A2 इज इक्वल टू 4 पाय आरच्या ऐवजी आपण काय टाकलं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आर प्लस डेल्टा आर आणि म्हणून हे ब्रॅकेट आर प्लस डेल्टा आरचा इथे स्क्वेअर झाला. तर आता आपल्याला माहिती आहे की काय आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. सो 4 पाय हे आहे तसेच ठेवले. आता याचं एक्सपान्शन बघा, ए स्क्वेअर सो आरचा स्क्वेअर प्लस 2ab. सो 2 इंटू आर म्हणजे ए म्हणजे आर आहे आपला आणि बी म्हणजे डेल्टा आर. सो 2 इंटू आर इंटू डेल्टा आर. सो 2ab प्लस बी स्क्वेअर सो डेल्टा आरचा स्क्वेअर. सो या पद्धतीने आपण एक्सपांड केलं. आता त्या 4 पायने आपण काय करणार आहोत, तर आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. काय होईल बघा, 4 पाय आर स्क्वेअर प्लस या 4 पायने याला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 8 पाय आर डेल्टा आर आणि इथे 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर. आता परिस्थिती काय आहे बघा, ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल. डेल्टा आरच आपण म्हटलंय की अगदी किरकोळ वाढ आहे ही, त्यामुळे टर्म कंटेनिंग डेल्टा स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. कारण का, तर ती आणखीन लहान होणार. म्हणजे उदाहरणार्थ समजा असं असेल, व्हॅल्यू असते समजा 0.5 तर त्याचा स्क्वेअर किती होतो 0.25. म्हणजे स्क्वेअर त्या मूळ व्हॅल्यूपेक्षाही कमी होत जातो. तसंच या पद्धतीने आपण काय म्हणू शकतो, सो जर डेल्टा आर व्हेरी स्मॉल असेल तर ही डेल्टा आर स्क्वेअरवाली जी टर्म आहे ती आपण निग्लेक्ट करणार आहोत. म्हणजे कुठची टर्म करणार आहोत, डेल्टा आरवाली आर स्क्वेअरवाली टर्म म्हणजे तर शेवटची टर्म. आणि म्हणून मग आपण A2 काय लिहिणार आहोत बघा, 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर
डेल्टा आर. सो तिसरी जी टर्म आहे ती आपण कॅन्सल आउट केली. सो आता आपल्याला A1 मिळालाय आणि A2 मिळालाय. सो जर आपण याच्यावरून आपण जर इन्क्रीज इन सरफेस एरिया बघितला तर कितीने सरफेस एरिया वाढलाय, हा फायनल सरफेस एरिया आहे आपला आणि हा इनिशियल सरफेस एरिया. सो आपल्याला काय मिळेल बघा, DA किती मिळतो, A2 आणि A1 यांची वजाबाकी. तर सिंपल आहे बघा, हे 4 पाय आर स्क्वेअर आहेत आणि इकडे 4 पाय आर स्क्वेअर आहेत. म्हणजे याचा अर्थ कितीचा फरक पडलाय, तर 8 पाय आर डेल्टा आर. सो DA इज इक्वल टू A2 मायनस A1 इज इक्वल टू 8 पाय आर डेल्टा आर. हे आपलं पहिलं इक्वेशन आहे, कारण ही DA ची जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला पुढे सबस्टिट्यूट करायची आहे. So now the work done in increasing the surface area DA is stored as excess surface energy. आणि म्हणून तर हे जे वर्क डन आहे, सो त्याचा जो फॉर्म्युला आहे तो बघूया आणि तिथे आपण हे सबस्टिट्यूशन करून टाकूया. सो फॉर्म्युला काय आहे बघा, DW इज इक्वल टू T इंटू DA. सो तुम्हाला ती DA ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे सबस्टिट्यूट करावी लागेल. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ DA फ्रॉम इक्वेशन नंबर 1 काय होईल बघा, DW इज इक्वल टू T आणि ही DA ची व्हॅल्यू 8 पाय आर इंटू डेल्टा आर. So this work done is also equal to the product of force F which causes increase in area of bubble and the displacement delta R which is the increase in radius of the bubble. So work done जे आहे ते काय म्हटलं बघा, इज इक्वल टू काय आहे, प्रॉडक्ट ऑफ कोणाचा गुणाकार आहे बघा, फोर्स F which causes the increase in area of bubble. सो हा फोर्स आणि कसला प्रॉडक्ट आहे बघा, एफचा प्रॉडक्ट आहे आणि द डिस्प्लेसमेंट डेल्टा आर विच इज द इन्क्रीज इन रेडियस ऑफ द बबल. सो हे कसं लिहू शकतो बघा, DW इज इक्वल टू आपल्या भाषेत प्रॉडक्ट कोणाचा, एफ आणि डेल्टा आरचा. सो एफ इंटू डेल्टा आर. सो एफ जो आहे तो आपण या पद्धतीने काढू शकतो. द एक्सेस फोर्स इज गिवन बाय एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला. सो एक्सेस फोर्स जो आहे तो आपण काढतोय बघा, आणि फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर. सो हे रिव्हर्समध्ये आपण फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया असं म्हणू शकतो. सो एफ इज इक्वल टू काय, एक्सेस प्रेशर किती आहे, तर PI मायनस PO हे एक्सेस प्रेशर आणि सरफेस एरिया किती आहे आपला, तर 4 पाय आर स्क्वेअर. सो ही एफची जी व्हॅल्यू आहे ती जर आपण पुन्हा इथे सबस्टिट्यूट केली तर DW काय येईल इथे, तर DW इज इक्वल टू PI मायनस PO 4 पाय आर स्क्वेअर. ही एफची व्हॅल्यू इथली घेतली आपण इंटू डेल्टा आर. सो ही जी दोन इक्वेशन्स आपल्याकडे दिसतात बघा, हे इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3, ही दोन्ही इक्वेशन काय आहेत, तर दोन्ही DW साठी आहेत. म्हणजेच आपण ती इक्वेट करू शकतो. सो इक्वेटिंग इक्वेशन नंबर 2 अँड इक्वेशन नंबर 3 वी गेट, ही बघा, म्हणजे याची जी राईट हँड साईड आहे आणि याची जी राईट हँड साईड आहे ती काय करायची फक्त आपल्याला इक्वेट करायची आहे. सो करून टाकूया इक्वेट. सो T इंटू 8 पाय आर डेल्टा आर इज इक्वल टू PI मायनस PO इंटू 4 पाय आर स्क्वेअर इंटू डेल्टा आर. सो बघा इथे काय काय शिल्लक राहिले ते इथे लक्षात येईल तुमच्या, काय काय कॅन्सल झाले बघा, डेल्टा आर गेले थ्रूआउट, त्यानंतर पाय पाय कॅन्सल आउट झालेले आहेत. त्यामुळे इथला 4 ज्या वेळेला इकडच्या साईडला येईल त्यावेळेला 8/4 म्हणजे इथे 2 राहणार आहे, इथला T असणार आहे. डेल्टा आर ऑलरेडी गेलेले आहेत बरोबर ना. सो इथे 2T शिल्लक राहील आणि इथला आर स्क्वेअर जेव्हा इकडे येईल तेव्हा तो डिवाइड होईल आणि आणि आर स्क्वेअर मधला आर आणि आर कॅन्सल होईल. सो एक आर फक्त डिनॉमिनेटरला शिल्लक राहील. सो PI मायनस PO इज इक्वल टू 2T अपॉन आर. थोडंसं एकदा नीट बघून घ्या काय काय म्हटलंय मी ते, काय काय कॅन्सल होते आणि काय काय ॲडजस्ट होते. सो PI मायनस PO इथे ठेवायचं आपल्याला आणि इकडचं सगळं जे आहे ते इकडच्या साईडला सगळं घेऊन गेलं तरी चालेल. मग इथला डेल्टा आर कॅन्सल करा, त्यानंतर पाय कॅन्सल करा, त्यानंतर इथला आर आणि इकडे डिवाइड बाय आर स्क्वेअर असल्यामुळे हा आर राहील आणि इथला हा T राहील आणि 8/4 मुळे 2 राहील. सो PI मायनस PO इज इक्वल टू 2T अपॉन आर असं आपल्याला शिल्लक राहिलेलं दिसेल. जर कन्फ्युजन असेल तर पुन्हा एकदा तुम्ही तपासून बघा ते काय काय कॅन्सल होते आणि काय काय शिल्लक राहते. सो मधले स्टेप आपण इथं स्किप केलेत पण इझिली कळतंय तुम्हाला म्हणून मी त्या स्किप केलेत. अर्थात पुस्तकामध्ये तसे डायरेक्ट दिले पण हे कळण्यासारखंच आहे. सो धिस इक्वेशन गिव्स द एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप. हे जे इक्वेशन आहे ते काय देतं आपल्याला, एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप. धिस इज कॉल्ड लॅपलास लॉ
ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. सो परीक्षेमध्ये तुम्हाला असाही प्रश्न येईल, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप किंवा लिक्विड ड्रॉप अशा पद्धतीने, किंवा स्टेट अँड प्रूव्ह द लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन, असं दोन्ही प्रकारे प्रश्न येऊ शकतो. तर हे इथं लक्षात घ्या. आणि याच्यामधली एक स्पेशल केस आहे बघा. इन केस ऑफ अ सोप बबल देअर आर टू फ्री सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर. सो इथे एक कंडिशन जी आहे, तर इथला जो सर्फेस एरिया आपला 8 पाय आर डेल्टा आर इथेच डबल होईल, तो म्हणजे तो 16 होईल ॲक्च्युली. त्यामुळे जर हे कॅल्क्युलेशन आपण असंच केलं तर हा 4 इकडे गेला तर इथे मग काय राहील, 4t/r शिल्लक राहील. त्यामुळे मग फायनली हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला असं मिळेल, PI मायनस PO इज इक्वल टू 4 इंटू t/r, नाहीतर 4t/r होईल ते. ठीक आहे. सो PI मायनस PO इज इक्वल टू, सो हे जे इक्वेशन आहे किंवा हा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा आहे, तर सोप बबलसाठी आहे. आणि हे जे आपण बघितलं ते लिक्विड ड्रॉपसाठी आहे. सो दोन फॉर्म्युल्यामधला फरक लक्षात घ्या. परीक्षेमध्ये न्यूमेरिकल काय आहे ते एकदा नीट बघून घ्याल. लिक्विड ड्रॉप विचारलंय की सोप बबल विचारलंय. तर आपण आता काय करूया की याच्यावरचं एक एक्झाम्पल बघूया. आपण बघताना बघूया या फॉर्म्युल्यावरती बेस्ट, म्हणजे लिक्विड ड्रॉपसाठी. आणि तुम्हाला मी जे होमवर्कला देईन ते PI मायनस PO हे सोप बबलसाठीच असेल. ठीक आहे. तर बघूया ते न्यूमेरिकल काय आहे ते. सो बघा काय आहे, व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ अ वॉटर ड्रॉप सो दॅट द एक्सेस प्रेशर इनसाइड इट इज 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सरफेस टेन्शन दिलं आहे बघा ऑफ वॉटर 7.25 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. सो मायनस फक्त इथे खाली आहे बघा, तो करेक्शनमध्ये लक्षात घ्या, तो 10⁻⁻² न्यूटन पर मीटर आहे. फक्त इथे कंडिशन काय, आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे ना त्याच्यामध्ये R आहे, रेडियस आहे, आणि इथे विचारले डायमीटर. त्यामुळे हे विसरू नका की त्यांनी डायमीटर विचारले, म्हणजे तुम्ही रेडियस कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याची डबल केलेत की तुम्हाला डायमीटर मिळेल. हे मात्र कायम लक्षात ठेवा. तर परीक्षेमध्ये लक्षात घ्या की तेव्हा त्यांनी रेडियस विचारली आहे की डायमीटर विचारला आहे. डायमीटर विचारला असेल तर आपल्या आरला 2 मल्टिप्लाय करावं लागेल, आणि जर नुसतीच रेडियस विचारली असेल तर डेफिनेटली जे आन्सर आलं आपलं फॉर्म्युलानुसार तेच राहील. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता काय काय दिलं आहे ते बघूया एकदा. सो डेटा काय काय आहे आपला बघूया. सो PI मायनस PO हे जे आहे ते 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलेलं आहे. आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला जी ब्रॅकेटमध्ये दिली, जनरली आपल्याला ही परीक्षेमध्ये कुठे असणार आहे आपल्याला माहिती आहे, प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला असणार आहे. आता सोडवताना ही इथे ब्रॅकेटमध्ये दिली आहे बघा. सो 7.25 इंटू 10⁻⁻² मीटर. आणि विचारलं आहे का आपल्याला, तर D विचारलं आहे, म्हणजे 2R इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. सो आपण या फॉर्म्युल्याने R काढणार आहोत, पण ते आपल्याला नंतर 2 मल्टिप्लाय करावं लागेल. तर बघूया काय येतं ते. सो फॉर्म्युला आपल्याकडे आहे समोर, PI मायनस PO इज इक्वल टू 2t/r. सो टीची व्हॅल्यू आणि आपल्याला PI मायनस PO ची दिले. सो हे इक्वेशन जे आहे ते आपल्याला रिअरेंज करून घ्यावं लागेल. सो काय होईल बघा, ते रिअरेंज केल्यानंतर R इज इक्वल टू 2t/PI मायनस PO. सो या पद्धतीने ते रिअरेंज होईल, आणि मग या व्हॅल्यू ज्या आहेत ते आपण फक्त सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो सिम्पल आहे सबस्टिट्यूशन. 2 इंटू टीची व्हॅल्यू टाकतो, ही आहे ती, डिवायडेड बाय 100, कारण ती PI मायनस PO ची व्हॅल्यू आहे. सो जर आपण हे सॉल्व केलं तर किती येतोय बघा, एकदम सिम्पल आहे, 14.5 इंटू 10⁻⁻4 मीटर. हे तुम्ही चेक करू शकता, आपल्याला एकदम सिम्पल आहे. हे किती आहे, 7.25 इंटू 2 किती होतील, 14.5. आणि हे 100 म्हणजे 10⁻² आहेत. हे 10⁻² वरती गेल्यानंतर काय होतील, 10⁻⁻² होतील. सो -2 आणि हे -2 म्हणजे -4. सो 14.5 इंटू 10⁻⁻4 मीटर. ओके. सो हे एकदम सिम्पल आहे. आणि मग याच्यावरून आपण काय करू शकतो, सो D इज इक्वल टू 2R. सो ह्याची दुप्पट करावी लागेल. सो 14.5 इंटू 2, सो इट्स 29 इंटू 10⁻⁻4 मीटर. आता हे जनरली तुम्ही मिलीमीटरमध्ये वगैरे लिहू शकता, म्हणजे सर्वसाधारणपणे याचं जे उत्तर आहे हे, आता आपण जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तर हे 2.9 इंटू 10⁻³ मीटर होईल, जर पॉईंट इथे शिफ्ट केला तर. आणि 10⁻³ मीटर म्हटले की याचा अर्थ मग ते 2.9
मिलीमीटर असं त्याचं उत्तर येईल. परंतु याच्यामध्ये पुन्हा कन्फ्युजन व्हायला नको असेल तर तुम्ही हे आहे तसंच ठेवलात तरी चालेल, कारण पुन्हा मीटरचं कन्व्हर्जन मिलीमीटरमध्ये करताना परत काहीतरी चुकायला नको, कारण आपण एसआय युनिटमध्ये ते आपण मीटरमध्येच बघतो. त्यामुळे हे जर तुम्ही असं लिहिलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे हे असंच ठेवलात तरी चालेल. मात्र इथे लक्षात ठेवा कायम की डायमीटर विचारला असेल तर आपल्याला 2 मल्टिप्लाय करावं लागेल रेडियसला, आणि रेडियस विचारली असेल तर ॲज इट इज हे उत्तर आलं असतं. ठीक आहे. सो इथे आपण बघितलं होतं वॉटर ड्रॉप. तर मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्हाला आता होमवर्कला मी देतो ते गणित, ते असणार आहे सोप बबलचं. सो बघूया आपला आजचा होमवर्क काय आहे. व्हॉट should be the diameter of a soap bubble in order that the excess pressure inside it is 51.2 Newton per meter square, आणि सरफेस टेन्शन ऑफ अ सोप सोल्युशन दिले 3.2 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. सो आता सारखंच गणित सोडवायचं आहे. फक्त काय फरक पडलाय तर सोप बबलसाठी आपला फॉर्म्युला काय आहे, तर पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू 4 इंटू टी अपॉन आर. सो आपण बघितलं होतं मगाशी स्पेशल केसमध्ये, तर तो फॉर्म्युला येईल. सो 4 घ्यायचा आपल्याला, टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, बरोबर ना, आणि मग आपल्याला पी आय मायनस पी झिरो दिलाय. सो याच्यावरून तुम्ही आर काढाल, सो रेडियस मिळेल, आणि त्याला पुन्हा 2 मल्टिप्लाय केलं की आपल्याला डायमीटर ऑफ सोप बबल मिळेल. तर नक्की प्रयत्न करा. हे ही न्यूमेरिकल खूप सोपं आहे, तर प्रयत्न करा.